रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून थांब मी आलोच नावाची कथा. सध्या मला थोडी काळजी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तशी तर आपण कशाचीच काळजी करीत नाही. अगदी जन्मापासूनच आपली काळजी लोकच करतात. बाप म्हणतो की हा बेफिकीर आहे, निर्धावलेला आहे. आणखीही पुष्कळ काय काय तो म्हणतो. जाऊ दे साला, लक्ष कोण देतो. बाप लोकांचं हे नेहमीच असणार. पोरगा चांगला निघाला की क्रेडिट स्वतःकडे घ्यायचं. म्हणजे मी काही वाईट निघालोय अशातला भाग नाही, पण चांगला म्हणजे लौकिक अर्थानं 80% मार्क मिळवून SSC होणारा आणि नंतर इंजिनियर, डॉक्टर असा काहीतरी घसघसीत व्यवसाय करणारा. तसं पाहिलं तर इंजिनियर्स, डॉक्टर्स कचऱ्यासारखे झालेत हल्ली. पण बाप लोकांना हे समजेल तर ना. त्यांना आपलं तशाच कशाचं तरी कौतुक. तर मुलाचं असं त्यांच्या मतानं सोनं झालं की ते म्हणणार मुलगा कोणाचा आहे. नाहीतर तो आमच्यासारखा तडीपार निघाला की ते म्हणणार कुणासारखा झाला कुणास ठाऊक. सालं आपलं आणि आपल्या बापाचं कधीच पटलं नाही. लहानपणापासूनचं आहे. आता नाही आमच्या डोक्यात अभ्यास शिरत. पण म्हणून काय येता जाता आम्हाला भीक मागत फिरशील असा का आशीर्वाद द्यायचा. आणि भीकच मागायची तर त्याचं एवढं भविष्य कशाला वर्तवायला हवं. पण नाही, माझ्याविषयी वाईट बोलण्यात त्यांना भलताच आनंद. पण रोज रोज घरात भांडण, 2दा घर सोडून पळणं, 3 वेळा त्यांनीच हकलवणं, 4 वेळा मारामाऱ्या वगैरे वगैरे. प्रत्येक नोकरी गेली की घरात हा प्रसंग. शेवटी झालं एकदा बापाच्या मनासारखं. आली आमच्यावर भिकेची पाळी. म्हणजे आता त्यांना भवितव्य खरं ठरल्याचा तरी आनंद व्हायला हवा की नको. पण नाही, कार्ट्यानं नाव बुडवलं म्हणून आक्रोश करीत सगळीकडे फिरतायत. आता मला माहीत आहे, माझ्यासारख्या जेमतेम 40% SSC झालेला मुलगा, त्याला मिळून कितीशी चांगली नोकरी मिळणार. अरे पण माणूस म्हणून जगता येईल एवढा तरी पगार हवा की नको. आणि पोट मारून राहायचं तर नोकरी करायचीच कशाला. शिवाय आपल्याला कुणाची मग्रुरी सहन होत नाही. सध्या बापाचं ऐकत नाही तिथं इतरांचं काय. तेव्हा सुटतात आपल्या नोकऱ्या. कधी आपण हून सोडतो, कधी काढून टाकतात. पण म्हणून काय बापानं पोरगा वाया गेला अशी सगळीकडे दवंडी पिटायची. नाहीतर याउलट भाई काका कधी 4 लोकात अपमान करायचे नाहीत. उलट म्हणतील डोक्यानं चांगलं आहे, पण वर्ष बुडाली त्याची. थोडा हूड आहे, पण या वयात असंच चालायचं. भाई काका मला सांभाळून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. पण कबूल करतो की कधी कधी आपण त्यांच्याही हाताबाहेर जातो. तसं पाहिलं तर भाई काका माझे खरे काका नाहीतच. माझ्या बापाला सख्खा भाऊ नाहीच, आणि असता तर त्याचा स्वभाव इतका चांगला असणं शक्यच नव्हतं. भाई काका म्हणजे आमचे दूरचे काका. इतके दूरचे की खरं नातं काय हे सांगताना गोंधळच उडायचा. पण कशी कोण जाणे, त्यांची माझ्यावर भलतीच माया. त्यांना दुसरं कुणीच नाही. लग्न तर त्यांनी केलंच नाही, कारण दम्याचा विकार. म्हणायचे आजार काढायला कशाला आणायची बायको. साला देवाचं पण काही खरं नाही. असल्या उमद्या स्वभावाच्या माणसांच्या मागे नसत्या व्याधी लावतो. नाहीतर आमच्या बापासारख्या. पण जाऊ दे. तात्पर्य भाई काकाच मला खरोखर वडिलांच्या जागी. त्यामुळे त्यांना माझी काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. अधूनमधून ते मला कुठला कोर्स करायला सांगतात. माझ्यासाठी कसल्या नोकऱ्या आणतात. मी कोर्स बेस करायची टाळाटाळ करतो. नोकऱ्या पटल्या तर घेतो.
सोडायच्या तेव्हा सोडतो, पण भाई काका कधी रागवत नाहीत. मी नोकरी घालवली की ते कळवळून म्हणतात, कसं होणार बाबा तुझं, मला तुझी काळजी वाटते, बस एवढंच. भांडणं नाहीत की मारामाऱ्या नाहीत. तर अशा या भाई काकांच्या संदर्भात सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांनी माझी काळजी करण्याऐवजी मीच त्यांची करावी. झालंय काय की नेहमी जातो तसा कालही मी भाईकाकांकडे गेलो होतो. तशी आपली दर 1-2 दिवसाआड त्यांच्याकडे खेप असतेच. एखाद्या वेळी 2-4 दिवसात गेलो नाही तर भाईकाका घाबरवतात. आपणहून चौकशीसाठी घरी येतात. शिवाय मला त्यांच्याकडे जावंसं वाटतं याचं कारण घरी डोकं तापल्यानंतर ते शांत करायला तेवढं एकच ठिकाण आहे. तर तसा मी काल भाईकाकांकडे गेलो. काकांनी नेहमीप्रमाणे माझ्या आवडीचे मटण समोसे मागवले, चहा केला, अवांतर विषयांवर गप्पा मारल्या. काकांचं एक फार चांगलं आहे. त्यांना माझ्याविषयी काळजी वाटते हे त्यांच्या शब्दांतून जाणवतं. पण म्हणून काही ते एकसारखा उपदेश करीत नाहीत. बरोबरीच्या मित्रासारखे वागतात. तर असेच आम्ही गमतीनं गप्पा मारीत चहा पीत बसलो होतो आणि अचानक काकांना खोकल्याची उबळ आली. आता दम्याचा विकार तर काकांना कैक वर्षापासून आहे. त्यामुळं खोकला आला तर त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. मी त्यांना पाणी दिलं, पाठीवरून हात फिरवला आणि बिछाण्यावर टेकून बसवलं. तरी त्यांना जी काही डास लागली ती थांबेच ना. अगदी घसा खरवडून खोकला यायला लागला. घशात चमत्कारिक आवाज व्हायला लागले. छाती ताडताड उडायला लागली. काकांचा चेहरा लालबुंद झाला आणि डोळ्यांतून पाणी व्हायला लागलं आणि एकाएकी खोकता काका बेशुद्ध पडले. मग मात्र मी घाबरलो. दमेकऱ्याचा खोकला मला ठाऊक आहे, पण दमेकरी कधी बेशुद्ध पडत नाही. म्हणजे हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसत होता. सुदैवानं काकांकडे फोन आहे. मी तिथूनच फोन करून डॉक्टर घैसासांना बोलावले. तेही ताबडतोब हजर झाले. काका अजूनही शुद्धीवर आलेले नव्हते. आम्ही दोघांनी काकांना डॉक्टरांच्या कारमध्ये घातलं आणि सुश्रुत नर्सिंग होममध्ये नेलं. तिथले डॉक्टर साठे घैसासांच्या चांगले परिचयाचे होते. त्यांनी भाई काकांना तपासलं आणि एका पाठोपाठ एक अशी 2 इंजेक्शनं दिली. ताबडतोब एक्सरेची व्यवस्था केली. एव्हाना भाई काका शुद्धीवर आले होते. म्हणजे डोळे उघडले एवढंच, पण बोलत काही नव्हते. हालचाल करणं तर त्यांना अतिशय कठीण जात असावं. मात्र मला पाहिल्याबरोबर पडल्याच त्यांनी माझा हात दाबला आणि किंचित स्मित केल्यासारखं केलं. पण एकाएकी त्यांचा चेहरा वेडावाकडा झाला. कुठून तरी एकदम जोराची कळ यावी तसा. काहीच न बोलता ते नुसते वेदनांनी तळमळत राहिले. मी विचारले, काका काय झालं? डॉक्टर साठ्यांनी एक्सरेची व्यवस्था केल्यापासून डॉक्टर घैसास गंभीर झाले होते. तसा त्यांनाही काहीतरी संशय आलाच असावा, पण अजूनपर्यंत त्यांनी तो बोलून दाखवला नव्हता. आता मात्र न राहून त्यांनी साठ्यांना विचारले, काय झालंय डॉक्टर? स्पाईनला कुठेतरी धक्का बसला असावा असं वाटतं. आता कळेलच काय ते एक्सरे आल्यावर, साठे म्हणाले. इकडे काकांना असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. ते मोठमोठ्याने ओरडू लागले होते. 10-15 मिनिटांतच एक्सरेचे रिझल्ट्स आले. यू सी व्हॉट आय मीन? घैसासांना एक्सरे दाखवून साठे म्हणाले, स्पाईनचा लोअर पार्टमध्ये एक डिस्क रप्चर झाली आहे. बहुधा खोकल्याची उबळ आली तेव्हा धक्क्यानं ती तुटली. केस थोडी चमत्कारिक आहे. एव्हाना काकांना कळा सहन होईनाशा झाल्या. त्यांचं जोरजोराने विवळणं चालूच होतं. चेहरा नुसता वेदनांनी पिवटला होता. घामानं थपथपला होता. सगळाच प्रकार अजब होता. काकांना बोलता बोलता खोकल्याची उबळ येते काय, त्यामध्ये कण्याचं हाड मोडतं काय,
आणि नुसत्या तपासणीसाठी आणलेल्या काकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं काय? सगळंच चमत्कारिक. आमच्या नशिबात पुढं काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे. बिचारा अवी त्या दिवशी माझ्याकडे गप्पा मारायला येऊन बसतो काय? मला अचानक खोकल्याची उबळ येते काय आणि कण्याची दुखापत होते काय? बापड्याला झक्कत सगळी धावाधाव करावी लागली. डॉक्टर आणण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये पोचवण्यापर्यंत. रोज बेटा इथं येऊन बसतो. शक्य तेवढा वेळ इथं हॉस्पिटलमध्येच असतो. मुलगा मनानं चांगला पण वेळेवर शिकला नाही आणि आता नोकरीची पंचायत झाली आहे. तशा नोकऱ्या मिळतात पण हा अजून तरी कुठं टिकत नाही. बापानं तर त्याला वया गेल्यातच जमा केला आहे. पण असं करून कसं चालेल? सगळ्यांनीच जर त्याच्याशी संबंध तोडला तर त्यानं कुणाच्या तोंडाकडे बघायचं? असेल हुड, असेल फटकळ, पण लेको त्याच्या पोटापाण्याची काही सोय लावायला हवी की नको? का त्याला आपला उपाशीच मरू द्यायचा आहे? मला म्हणतो कसा? काका, मला फक्त एकच ठिकाण आवडतं, तुमचं घर. मी म्हणतो अरे असं कसं, सगळीकडे जमवून घेतलं पाहिजे. तर म्हणतो नाही, माझं नाही कुणाशी जमत. संबंध जगात तुम्ही एकटेच काय ते मला माझं वाटतं. मला तुमच्याशिवाय दुसरं कुणीच नाही. बोलायला लागला की कधी कधी फारच मायेनं बोलतो आणि लोक म्हणतात की हा म्हणे फटकळ आहे. वाटेल त्याच्याशी वाटेल तसं बोलतो. प्रत्यक्ष त्याच्या बापाचं त्याच्याविषयी हेच मत असेल. आपल्याशी तरी आजवर सरळ वागत आला आहे. दुखणं बाकी हातपाय पसरत चाललं. तपासणी करून घरी परत जायचं तर इथं हॉस्पिटलमध्ये मुक्काम करावा लागला. इतके दिवस झाले पण बरं होण्याचं नाव नाही. रोज औषधं चालू आहेत, इंजेक्शन्स चालू आहेत, पण अधूनमधून कळा येतातच, अगदी बोलावल्यासारख्या. आणि आल्या म्हणजे अशा भरमसाठ येतात की ज्याचं नाव ते नको जीव होतो. अंगाची जशी काही सोलून सालटी काढावीत तशी अंगभर कळ पसरते. डोळ्यांसमोर विस्तव पेटल्यासारखं होतं. दाताखाली दाबून ओठाचे तुकडे पडणारसं वाटतं. माझ्या वयाच्या माणसाला एखाद्या लहान पोरासारखी बोंबाबोंब करणं शोभत नाही. पण असह्य झालं की नकळत तोंडातून किंकाळ्या बाहेर पडतात. मग नर्सेस, डॉक्टर्स धावत येतात. हालचाल करणं कठीण असतानाही मी माशासारखा या कुशीवरून त्या कुशीवर तडफडत राहतो. मध्येच अवीचे शब्द ऐकू येतात, भाई काका, भाई काका. असं काय करता? डोळे उघडले की समोर त्याचा चेहरा दिसतो. कधी सिस्टरचा, कधी डॉक्टरचा. मग वेदनेच्या पुरात हे सगळे चेहरे वाहून जातात. वाटतं मरण ते हेच. या कर्मभोगातून माझी काही लवकर सुटका होईलसं दिसत नाही. कारण सुश्रुतमध्ये दोघा चौघा नामवंत डॉक्टर्सनी मला तपासलं पण गुण नाही. नुकतंच मला एका न्यूरोसर्जनला दाखवलं, डॉक्टर कोठीवाल्यांनी ताबडतोब मला स्वतःच्या नर्सिंग होममध्ये हलवलं. डॉक्टर कोठीवालाचं म्हणणं असं पडलं की माझ्या स्पाईनवर ताबडतोब शस्त्रक्रिया करायला हवी. मोडलेल्या डिस्कच्या जागी दुसरं काहीतरी कामचलव बसवायला हवं. पण इथंच तर सगळी पंचायत आहे. ऑपरेशन करता येईल एवढं गुंगीचं औषध मला झेपेल याची डॉक्टरना खात्री नाही. कारण माझा मूळचा दम्याचा विकार. त्यासाठी लंग स्पेशालिस्ट डॉक्टर नायर यांना विचारलं. ते येऊन पाहून गेले. एक्सरेज झाले, चेकअप्स झाले आणि शेवटी ट्रीटमेंटसाठी मला सेंट मायकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. तर हे निव्वळ ऑपरेशनच्या पूर्वतयारीसाठी. इथं ट्रीटमेंटनंतर माझा ब्रॉन्कायटल अस्थमा आटोक्यात आला असता की मगच माझ्या कण्यावर ऑपरेशन करणं शक्य होतं. विचार केला म्हणजे
मला हसावं की रडावं तेच समजत नाही. कुठलं दुखणं कुठं गेलं आणि अजून ऑपरेशन पुढंच आहे. तोवर मी सारं काही सहन करायचं. कळ आली की बोंबा ठोकत राहायचं आणि डोळे गच्च मिटून घ्यायचे. बरं, इतकं करून ऑपरेशन यशस्वी होईल याची काहीच गॅरंटी नाही. सेंट मायकल हॉस्पिटल आहे मात्र छान, लांब, रुंद आणि प्रशस्त, हवेशीर, सूर्यप्रकाश भरपूर. कळा येत नसल्या की इतर वेळी मी माझ्या बिछाण्यात मजेत पडून असतो, पण एकदा का कळा सुरू झाल्या की मग मात्र नाव नको. शेवटी अनास्थेशिया देणाऱ्या डॉक्टर मेहतांनी माझी परत एकदा तपासणी केली. परवाच ते मला पाहून गेले. माझी प्रगती उत्तम आहे म्हणाले. आता ऑपरेशनमध्ये अनास्थेशिया द्यायला काही हरकत नाही असं त्यांचं मत पडलं. लगेच डॉक्टर कोठीवालांनी ऑपरेशनची तारीख ठरवून टाकली, थोडी घाईघाईनच, कारण नंतर ते जर्मनीला एका कॉन्फरन्सला जायचे आहेत आणि ते परत येईपर्यंत ऑपरेशन फारच लांबणीवर पडेल. ऑपरेशन शुक्रवारी व्हायचं आहे. काल रविवार. कालचा दिवस मजेत गेला. थोडीफार हालचाल करूनही कळा आल्या नाहीत. काल रात्री झोप चांगली झाली. मी बरा होण्याची स्वप्न पाहत पाहतच काल रात्री झोपी गेलो. पण आज पहाटेच मला जाग आली, तीच मुळी वेदनांच्या कल्लोळात. रात्री झोपेत काय झालं होतं कुणास ठाऊक, पण पाठीतून भयंकर कळा उठू लागल्या होत्या. काही समजेनासच झालं. मी मोठमोठ्याने ओरडत होतो एवढंच मला जाणवत होतं, पण तोंडातून काय शब्द येत होते कुणास ठाऊक. माझ्या आरडाओरड्यानं कोणीतरी दोघं तिघं धावत आली, पण ती कोण हेही मला कळेना. आणि एकाएकी परमेश्वरा, हा काय प्रकार आहे साला. सोमवारी सकाळी बाई काकांनी कमालच केली. सगळ्यांना घबरवून सोडलं. पहाटे जागे झाले तेच मुळी ओरडत. सुदैवानं रात्री मी हॉस्पिटलमध्ये झोपायला गेलो होतो. गेल्या कित्येक दिवसात नाही इतकी प्रसन्न झोप त्यांना रविवारी लागली आणि सोमवारी सकाळी हा प्रकार. ओरडताच ते एकदम बेशुद्ध झाले. एकाएकीच आकस्मिकपणे मी घाबरलो. हा आणखी काय चमत्कार. मी त्यांच्या कानाशी ओठ नेऊन हाका मारल्या, काका, बाई काका. पण एक नाही की दोन नाही, ते जणू काही या जगात नव्हतेच. एक पद्धत म्हणून सांगत नाही, खरंच त्या क्षणी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की भाई काका या जगात नसावेत. या कल्पनेनेच मी अधिकच घाबरलो. अंगाला हात लावून पाहिला तसं ते कोमटच होतं. नाडी पाहायला मनगट हातात घेतलं, पण नाडी चालू आहे की नाही काहीच समजेना. एव्हाना एक नर्स आणि एक वॉर्डबॉय आले होते. मी त्यांना म्हटलं की परिस्थिती विशेषच काळजी करण्यासारखी दिसते, तुम्ही डॉक्टरांना बोलवा. नर्सलाही मनातून धास्ती वाटली असावी, कारण तिने विशेष वादंग न घालता वॉर्डबॉयला झपाझप सूचना दिल्या आणि स्वतः इंटरकॉमवरून डॉक्टरांना बोलावून घेतलं. भाई काका अजूनही बेशुद्धच होते. डॉक्टर आले. त्यांनी काकांची अवस्था पाहिली आणि त्यांना ऑक्सिजन द्यायला सांगितला. नर्सनं प्रसंगावधान राखून ऑक्सिजनची तयारी ठेवलीच होती. आम्ही सारे आशेनं भाई काकांकडे पाहत बसलो होतो. कुठेही कसलीही हालचाल नव्हती. घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती आणि भाई काकांनी एकदम डोळे उघडले. त्यांची शुद्ध जशी अचानकपणे गेली तशीच ती अचानकपणे परत आली होती. डोळे उघडले तरी भाई काका संपूर्ण भानावर आलेच नव्हते. नजर इकडे तिकडे फिरवून ते आपण कुठे आहोत याचा अंदाज घेत होते. आम्हा सर्वांना हायसे वाटलं. एकूण सगळा प्रकार 5-6 मिनिटच चालला असेल, पण तासचे तास लोटल्यासारखे वाटत होते. काका हयात नाहीत असं वाटता ते आमच्यात परत आले होते. मनानं आतल्या आत एक झोका घेतला होता. थोड्या वेळानं काका नॉर्मलवर आले. एवढा प्रकार होऊ नये. आता ते मुळीच थकल्यासारखे वाटत नव्हते. उलट त्यांच्यात
कसली तरी एक नवीन शक्ती संचारली होती. उत्साह भरला होता. त्यांचं रोजचं हसणं बोलणं मात्र आज कमी झालं होतं. ते फार फार गंभीर वाटत होते, कसल्या तरी विचारात पडल्यासारखे. मग भाई काकांना झालं होतं तरी काय? 2 दिवस कळाही त्यांच्या वाटेला गेल्या नाहीत. भाई काका अगदी शांत पडून होते. आजार अजिबात नसावा आणि नुसती विश्रांती घ्यावीत असे. दुसऱ्या दिवशी म्हणजे बरोबर मंगळवार संध्याकाळची गोष्ट. नर्स नुकतीच टेम्परेचर वगैरे घेऊन गेली होती. मी काकांना काहीतरी वाचून दाखवित होतो, पण तिकडे त्यांचं लक्ष नसावं असा मला संशय आला. तरीही मी वाचित राहिलो. मला मध्येच थांबवून भाई काका म्हणाले, काय रे, गेल्या महिन्यात तू सहकार भांडारमध्ये अर्ज केला होतास, त्याचं काय झालं? मी चक्रावलो. स्वतःच्या आजारामध्ये काकांना माझ्या अर्जाची आठवण राहिली असेल असं मला वाटलं नव्हतं. कॉल नाही आला. बहुत करून मी ओव्हरेज ठरलो असणार असं. एवढंच बोलून काका गप्प बसले. मी पुन्हा वाचू लागलो, पण पुन्हा मला थांबवून काका दुसऱ्या एका नोकरीबद्दल विचारित राहिले. त्यानंतर आणखी कुठल्या कंपनीविषयी, नंतर कुठले पे स्केल्स कसे आहेत याविषयी, कोणाची ओळख कुठे लावता येईल याविषयी. मला लाजल्यासारखं झालं. माझ्या प्रत्यक्ष बापाला तर सोडाच, पण मला स्वतःलाही माझ्या नोकरीची अजून इतकी चिंता वाटत नव्हती. पण हे आपले कितीतरी वेळ त्याच एका विषयावर बोलत होते. विशेष म्हणजे 2 दिवस गप्पच राहिल्यानंतर आता एकदम बोलायला लागले होते. ते माझ्याच नोकरीविषयी. याचा अर्थ काय लावायचा? काकांच्या मनात कसले तरी विलक्षण विचार घोळत होते. पण कसले? ते त्यांचं स्वतःचं गुपित होतं. निदान मला तरी काका त्यांचा थांगपत्ता लागू देणार नव्हते. पण जे काही होतं त्याचं मूळ सोमवारी पहाटे जो प्रकार घडला त्यात होतं हे नक्की. सोमवारी पहाटे मी जागा झालो, तोच मुळी असह्य कळांमध्ये. माझा आरडाओरडा ऐकून कुणीतरी धावत आलं आणि त्याच वेळी माझं भान हरपल्यासारखं झालं आणि एकाएकी मला खोलीच्या कोपऱ्यात उजेड पडलेला दिसला. क्षणात माझ्या लक्षात आलं की तिथं केवळ उजेड पडलेला नाही, तर प्रकाशाचा एक गोलच तिथं अधांतरी तरंगत आहे. खरं म्हणजे त्याचं वर्णन करणं कठीण आहे, कारण एरवी आपण प्रकाश कशावर तरी पडलेला पाहतो. नुसताच प्रकाशाचा पुंज आपल्याला कधी दिसत नाही. मला दिसणारा पुंज नुसताच वर्तुळाकार नाही, तर चेंडूसारखा गोल होता. म्हणजे एका गोल भोपळ्यासारखी दिव्याची शेड प्रकाशानं उजळलेली असावी. नंतर बाहेरची शेड काढून टाकावी, आतला बल्बही काढून टाकावा आणि तरीही तोच प्रकाश जसाचा तसा शिल्लक राहिला तर तो जसा दिसेल तसा हा पुंज होता. साधारण 1.25 फूट रुंदीचा. माझी नजर वर होती तिथेच, म्हणजे छताजवळच तो होता. त्या प्रकाशाकडे पाहता पाहता मला एकदम कसली तरी जाणीव झाली. भीतीची नाही, काहीतरी विचित्र दिसत असल्याचीही नाही. मला फक्त शांत शांत वाटलं. सगळा थकवा गेला, ताण संपला आणि अगदी पूर्ण आराम मिळाला असं वाटलं. एकदम त्या प्रकाशातून शब्द आले, चल तुला काही दाखवायचंय. मी लगेच निघालो, अजिबात न घुटमळता, जसा काही मी तयारच होतो आणि केवळ आमंत्रणाचीच वाट पाहत होतो. मी सरळ त्या प्रकाश गोलाच्या दिशेने निघालो. त्याच क्षणी मला शरीर सोडल्याची भावना झाली. अगदी सहजपणे सालपट निघावं आणि आतला गाभा मोकळा व्हावा, तितक्या सहजपणे मी शरीराच्या आवरणातून बाहेर पडलो
आणि छताजवळ अधांतरी तरंगणाऱ्या त्या प्रकाशाच्या दिशेनं झेपावलं. जाता जाता मागं वळून पाहिलं. माझं शरीर बिछाण्यावर पडलं होतं. अवी त्या शरीराला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होता आणि सिस्टर वॉर्डबॉयला काही सूचना देत होती. माझा जो काही शरीर विरहित आकार होता तो अतिशय विरळ होता, म्हणजे वाफेसारखा किंवा सिगरेटच्या धूर जसा दिव्यासमोरून जाताना वाटतो तसा, म्हणजे निश्चित आकार नसलेला पण क्षणोक्षणी नवीन आकार घेणारा. खरं तर शब्दांमधून हे असं काही सांगण्याचा प्रयत्न करणं वेडेपणाचंच आहे, कारण आपल्याला कधी असला काही अनुभवच नसतो. माझा आकार हा असा धुरासारखा होता, पण तो धुरकट नव्हता. त्यात रंग होते, नारंगी, पिवळा आणि एक साधारण निळसर, बराच असा मोरपिसाच्या जवळचा रंग. झालंच तर मला हात होता, म्हणजे माझा एरवीचा खराखुरा हात नाही, कारण माझे 2 हात माझ्या शरीराजवळ जसे असायचे तसे बिछाण्यावर दोन्ही बाजूंना पसरलेले मला दिसत होते. पण तरीही माझ्या या वाफेसारख्या देहाला हात होताच, कारण तोच उंचावून मी ह्या प्रकाश गोलाला धरलं आणि प्रकाश गोलातूनही हातासारखं काहीतरी येऊन त्यानं मला वर खेचलं. आता वाटतं की ते दोन्ही खरे नसतील, पण पोहोचण्याची आणि खेचण्याची जी काही जाणीव होती तिलाच मी आमचे हात समजत होतो. कदाचित असं असेल का की इथला देह म्हणजे केवळ जाणीव असेल, त्या उपयोगापुरती आकाराला येणारी, नाहीतर एरवी गोलगोल एखाद्या ढगासारखी. मी प्रकाश गोलाशी पोहोचताच तो हलला आणि आम्ही दोघेही बरोबर निघालो. तसे आम्ही दोघे स्वतंत्र होतो आणि तरीही दोघे एकत्र असल्यासारखे एकाच गोलाकारात होतो. हे कसं हे सांगणं कठीण आहे, पण ही एकच असल्याची आणि तरीही वेगळं असल्याची जाणीव मला होती. एवढं खरं. आम्ही निघालो, खाली निघालो. आपण खालच्या मजल्यावर जात आहोत याची मला जाणीव झाली. भिंतीची आणि बंद दारांची काही अडचण येत नव्हती, म्हणजे आम्ही बंद दारांमधून जात होतो असं नाही, पण दारं खिडक्यात जशा काही पुसल्या जात होत्या. ठिकाणं बदलत होती, पण वेगाची जाणीव मुळीच होत नव्हती. जसे काही आम्ही स्थिर होतो आणि वस्तूच हलत होत्या. खाली तळमजल्यावर पोहोचल्यानंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो. ती रिकव्हरी रूम होती. रूम कसली, चांगला हॉलच होता म्हणा ना. ही रिकव्हरी रूम खरं तर मी आधी कधी पाहिली नव्हती. आत नर्सेस, डॉक्टर्स वगैरे मंडळींची बरीच वर्दळ होती. आम्ही छताच्या थोडेसे खाली कोपऱ्यात थबकलो. मगा एकटा प्रकाशगोल होता तसेच, आणि कसं कोण जाणे त्यानं मला इथं आणण्याचं कारण माझ्या एकदम ध्यानात आलं. उजव्या कोपऱ्यात एक कॉट होती. इथं तुला यायचंय, तो म्हणाला असं आपलं मी सोयीसाठी म्हणतो. खरं तर शब्दांची जुळणी होत नव्हती आणि आवाजही उमटत नव्हता, पण माझ्या मनात विचारत जसा काही परस्पर फेकला गेला होता. शब्द असतील तर ते माझे मीच जोडलेले. ऑपरेशन नंतर तुला इथं ठेवतील, इथं तुला आणतील तेव्हा तू गुंगीतच असशील, पण या गुंगीतून तुला जाग येणार नाही. ऑपरेशनसाठी तुला टेबलावर ठेवल्यानंतर पुढचं काहीच तुला कळणार नाही, कारण लौकिक अर्थानं तू जिवंतच नसशील. जागा होशील तो याच लोकात. मी येईनच त्यावेळी तुला भेटायला. अतिशय प्रेमळपणे, कनवाळूपणे तो माझ्याशी बोलत होता. प्रत्यक्ष बोलणं नव्हे, पण अर्थ इतका निश्चित होता की तो माझ्या मनावर कोरला जात होता. माझी उरली सुरली सगळी भीती गेली. इतक्या प्रेमळ शक्तीकडे मी शेवटी पोहोचणार होतो.
मग मरणाची भीती कसली? ते तर केवळ त्या प्रकाशमय शक्तीच्या मंदिराचं महाद्वार आणि त्या तेजाचा स्वामी केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हता, तर माझ्या स्वागताला या महाद्वाराशीच उभा होता. किंबहुना माझं भाग्य इतकं थोर की तो स्वतः 2 पावलं पुढे येऊन मला हाताशी धरून महाद्वारातून आत नेत होता. मला भीती वाटू नये म्हणून मला आधीच पुढली कल्पना देत होता. मी ठेचकाळू नये म्हणून समोरच्या मार्गावर प्रकाश टाकत होता. माझी सगळी भीती पार नाहीशी झाली. मन शांत झालं, निश्चल झालं. एरवी घोंगावणारा तो समुद्र निस्तब्ध झाला. आता त्याच्यावर एकही लाट उठत नव्हती की प्रतिबिंब धरत नव्हतं. शांती, असीम शांती, अगम्य गूढ, निरंतर शांती. मला जाग आली तेव्हा क्षणभर मी कुठं आहे तेच मला कळेना. मग चेहरे दिसले, डॉक्टर्स, नर्सेस, खोलीतला तो औषधांचा वास. पुन्हा एकदा मी त्या नीरव शांततेला पारखा झालो होतो. गडबड, गोंधळ, वेदना, औषध हिशेब, हे इथलं जीणं. कशाला परत आलो मी इथं या गदारोळात? आणि मला एकदम अवीचा चेहरा दिसला. अवी म्हणायचा, काका, या जगात मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. बेटा अवी, तुझा काकाही फार दिवस या जगात राहणार नाही रे. ते काही नाही. अवीला जाणीव दिलीच पाहिजे. त्याला आता माझ्याशिवाय एकटं राहायचंय 4 दिवसांनी. फक्त या शुक्रवारनंतर त्याला ते जमायला हवं. त्याला आपल्या पायावर उभं राहता यायला हवं. मी गेल्यानंतर अवीचं काय होईल याचा मी गेले 2 दिवस विचार करीत होतो. निदान त्याला नोकरी मिळायला हवी होती, पण अजून तरी मिळालेली दिसत नाही. शुक्रवारपर्यंत फक्त 4 दिवस. 4 दिवसात काय होणार? त्यातून हा तर कुठं जात नाही, कुणाकडे शब्द टाकत नाही. सारखा माझा उशाशी बसून असतो. माझं औषध पाणी करीत, माझ्याशी गप्पा मारीत नाही. मला काहीतरी वाचून दाखवीत. काल असाच काहीतरी वाचून दाखवीत होता. काय कुणास ठाऊक? माझ्या काही लक्षात येत नव्हतं. माझ्या मनात त्याचेच विचार चालले होते. शेवटी मला आठवलं, गेल्या महिन्यात यानं सहकारी भांडारात अर्ज केला होता. त्याचं काय झालं असं मी विचारलं. आणखीही बऱ्याच ठिकाणांबद्दल मी विचारलं. सगळीकडे नन्नाचा पाडा. हा मुलगा इतका बेफिकीर कसा? याला स्वतःच्या भवितव्याची काहीच काळजी नसावी म्हणजे काय? मी शांतपणे त्याला एक एक विचारित होतो, पण मनातून मी ढासळत चाललो होतो. खरंच काय होणार याचं मी गेल्यानंतर, म्हणजे शुक्रवारनंतर, फक्त 4 दिवसांनंतर. माझी काळजी मला बाहेर दिसू द्यायची नव्हती, पण आक्रोश करीत होतं. मी आहे तोवर त्याला वडिलांनी निदान घरात तरी ठेवलंय. माझ्यानंतर ते याला हाकलून द्यायला कमी करणार नाहीत, आणि हाकललं नाही तर तिरीमिरीनं हाच घर सोडून बाहेर पडेल. मग कोण करील याला दारात? मग कोण उभं करील याला दारात? कुठं जाईल हा? आणि एकाएकी माझ्या मनाचे सारे बांध कोसळले. मी अवीचे हात हातात घेतले आणि वेड्यासारखा रडत सुटलो. साला आपल्याला एकदम भयंकर ऑकवर्ड वाटलं. भाई काकांच्या वयाचा मनुष्य आणि तो बोलता बोलता ओक्साबोक्सी रडायला लागला म्हणजे भलतीच पंचायत होते. बरं, मुद्दा तसा काही फार मनाला लागण्यासारखा नव्हता. साधा नोकरीचा तर प्रश्न. मिळेल आज नाही तर उद्या. अर्थात भाई काकांचंही तसं बरोबरच. 4 दिवसानंतर ऑपरेशन, आणि तेही कठीण गुंतागुंतीचं. भीती वाटणं स्वाभाविक आहे. वरवर माणूस कितीही शांत दिसला तरी ज्याला त्याला जीवाचं भय हे आहेच. मरणाच्या कल्पनेनं पुष्कळ लोक सेरबैर होतात. मग काका असे विचित्र वागायला लागले यात नवल नव्हतं. मी काकांची समजूत घातली. म्हटलं, काका, तुम्ही या दुखण्यातून 100% बरे होणार. घाबरण्याचं कारणच नाही. ऑपरेशन किचकट असलं तरी डॉक्टर्सही तसेच हुशार आहेत. काही काळजी करू नका. काकांची समजूत पटावी
म्हणून मी काय तोंडाला येईल ते बोलत होतो, पण काकांच्या तोंडून हू नाही की चू नाही. ते नुसते आड्याकडे एकटक पाहत स्वस्थ पडून होते. मी त्यांची मान उशीवर सारखी केली आणि बाहेर पडलो. न जाणो माझ्या तिथं असण्यानंच त्यांना एकसारखे उम्हाळे यायचे. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे ऑपरेशन झालं. मी काकांची समजूत घातली खरी, पण ऑपरेशन पार पडेपर्यंत मनात नुसती धाकधूक होत होती. खरोखरच जर काकांचं काही बरं वाईट झालं तर माझं काय होईल हा विचार एकसारखा मनात येत होता. खरं तर आत असला अमंगळ आणि त्यातूनही स्वार्थाचा विचार मनात आणूच नये, पण मन म्हणजे काय, सरळ पायवाट सोडून नेमकं काट्याकुट्यात अडमळणारं जनावर. त्यातून गुरुवारी रात्री डॉक्टर मेहता आले होते. ते साठ्यांना सांगत असताना मी ऐकलं. अनास्थेशिया द्यायला त्यांना इतक्या ट्रीटमेंट नंतरही काळजी वाटत होती. म्हणाले, आधी भूल देताना त्रास, त्यापेक्षा परत शुद्धीवर आणताना अधिकच त्रास. तारांचं आणि नळ्यांचं जाळं होईल पेशंटच्या भोवती. वाईट म्हणजे हे सगळं त्यांनी काकांनाही सांगितलं. म्हणाले, मुद्दाम सांगतो, नाहीतर शुद्धीवर याल आणि या तारा नळ्या बघून परत बेशुद्ध पडाल. काकांनी यावर नुसतं मंद स्मित केलं. प्रत्यक्ष ऑपरेशन मात्र मला वाटलं त्याहून कितीतरी सोपं गेलं. ऑपरेशनमधून काका जागे झाले. ते अगदी ताजेतवाने टवटवीत, जसे काही कधीच आजारी नसावेत असे. त्यांचा सगळा आजार जादूसारखा पळून गेलेला दिसत होता. त्यांना जाग आली ती देखील कसलाही कृत्रिम उपाय न करता. डॉक्टरांची भीती अगदीच खोटी ठरली. ते हसत हसत डॉक्टर कोठीवालांना म्हणाले सुद्धा, काय समजायचा याचा अर्थ. मी सगळी जय्यत तयारी ठेवली होती, पण तुमच्या पेशंटला कशाचीच गरज पडली नाही. आय ॲम अमेज्ड. असला पेशंट मी अजून पाहिलेला नाही माझ्या लाईफ टाईममध्ये. त्यावर गडगडाट करून डॉक्टर कोठीवाला हसले आणि म्हणाले, बाबा रे, मिरॅकल्स विल ऑलवेज हॅपन. चमत्काराचं युग अजून संपलेलं नाही. पण त्याहूनही मोठा चमत्कार मला लगेच पाहायला मिळाला. काका ऑपरेशनच्या संध्याकाळीच अंथरुणात उठून बसले. नको नको म्हणत असताना मला म्हणाले, छोड दो, माझी काळजी पुष्कळ केलीस. आता या क्षणापासून तू माझी काळजी करायचीस. छोड दो, माझी काळजी पुष्कळ केलीस. आता या क्षणापासून तू स्वतःची काळजी करायचीस. मला देखील त्याच उद्योगाला लागलं पाहिजे. तुम्हाला? मी आश्चर्यानं विचारलं. आजच तर तुमचं ऑपरेशन झालं. अजून 15-20 दिवस तरी तुम्ही नुसती रेस्ट घ्यायला हवी. त्यावर काका मंद हसले. म्हणाले, नाही बाबा, आता अजिबात वेळ नाही रेस्ट घ्यायला. आधीच फार उशीर झालाय. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही, पण मी वाद घातला नाही. मला वाटलं त्यांच्या डोक्यावर अजूनही गुंगीचा परिणाम असेल. काही का असेना, काकांचं ऑपरेशन यशस्वी झालं याचाच मला खूप खूप आनंद झाला आहे. त्या दिवशी मनाला किती आवर घातला, पण अगदी अचानकच रडू कोसळलंच. अवी सुळ्यासारखा माझी समजूत घालायला लागला. त्याची पहिली 2-4 वाक्य मी ऐकली असतील नसतील. एवढ्यात कुणीतरी खोलीत आलं. ते आल्याची मला अगदी स्पष्ट जाणीव झाली. अगदी हाडा माणसाचं माणूस यावं तशी. पण ते जे कुणी होतं
तेहडा माणसाचं नव्हतं, प्रकाशरूप सुद्धा नव्हतं, किंबहुना ते संपूर्णपणे निराकारच होतं म्हटलं तरी चालेल. आणि तरीही मला चाहूल मात्र अगदीच नीट लागली. तो म्हणाला, हे काय रडतोस? माझ्याकडे यायला रडतोस? तुला यावंसं नाही का वाटत माझ्याकडे? पुन्हा तोच प्रेमळ स्वर, तोच आर्जवीपणा, कुठल्याही नात्यांपलीकडची माया, लहान मोठेपणाच्या सगळ्या हिशेबांपलीकडचा आर्जव. अर्थातच हा शब्द मला एकट्यालाच ऐकू येत होता. अवीच्या कानावर काहीच पडत नसणार हे उघड होतं. मी म्हटलं, मी तयार आहे. मला खूप आवडेल तिथं यायला. इथं काय आहे? गडबड, गोंधळ, गर्दी. मला तिथं यायचंय. मला शांती हवी आहे. हे शब्द देखील मी प्रत्यक्ष तोंडानं बोलत नव्हतो. आमच्यात जणू एक मानसिक संवादच सुरू झाला होता. मग डोळ्यात पाणी का? कसं सांगू? हा माझा पुतण्या मला पोटच्या पोराहून अधिक आहे. त्यालाही माझ्याशिवाय दुसरं कुणी नाही. हा अजून मार्गाला लागला नाही. केवळ स्वतःचा विचार केला की यावंसं वाटतं. पण याला वाऱ्यावर सोडून द्यायच्या कल्पनेनं काळीज गलबलतं. 2 दिवसात याचं काही नीट लागणं शक्य नाही. त्यातून मी इथं हॉस्पिटलमध्ये. क्षणमात्र शांतता पसरली. तरीही तो अजून गेला नव्हता. होता तिथंच होता. मला जाणवत होतं. ठीक आहे. त्याचा शब्द माझ्या मनावर उमटला. एवढ्यात येऊ नकोस. तो मार्गाला लागला की मग ये. इथली वेळ कधी मागून बदलता येत नाही. पण तू स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. दुसऱ्याच्या विचारानं पडला आहेस. तुझी मुदत वाढवली आहे. तुझा पुतण्या मार्गी लागेपर्यंत. करुणा, अथांग करुणा, दया, वात्सल्य. मला पुन्हा तोच अनुभव आला. शांत शांत वाटलं. निरभ्र, खोल निळ्या आभाळासारखं गाढ वाटलं. त्याच मनस्थितीत मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. आज मरणाची भीती नव्हती. किंबहुना आज नाही, कधीच नव्हती. माझ्या मरणाची सूत्र मी एका परमतत्वाकडे सोपवली होती. आता मी कशाला त्याची विवंचना करू? त्याला जे योग्य वाटेल ते तो करील. मरणानंतरही तोच माझं बोट धरून मला वाट दाखवणारा आहे. मग भीतीला, दुःखाला जागा आहेच कुठं? ऑपरेशन नंतर मी शुद्धीवर आलो तेव्हा मला क्षणभर दुःख झालं. काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं. मी त्या महाद्वाराशी जाऊन आलो होतो. पण आत प्रवेश नाकारला गेला होता. मला न घेताच जहाज मार्गस्थ झालं होतं. यासाठी थोडी हुरहुर वाटली, खंत वाटली. पण मग समोर आनंदानं फुललेले चेहरे आले. डॉक्टरांचे, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे श्रम कारणी लागले होते. आणि अवी गेले 2-4 दिवस भ्यालेल्या कोकरासारखे दिसणारे त्याचे डोळे आज प्रथमच आनंदानं चमकत होते. याच कोकरासाठी मी परत आलो होतो. डॉक्टर साठे विचारित होते, काय, कसं वाटतं? मी नुसता हसलो. काही लक्षात येतंय का? मला बोलतं करण्यासाठी त्यांनी विचारलं. कुठं आहात तुम्ही? मला त्या दिवशीचा प्रवास आठवला. रिकव्हरी रूममध्ये. मी म्हणालो, माझी कॉट दारापासून उजव्या कोपऱ्यात टोकाची आहे. माझं वर्णन अचूक असणार याची मला खात्री होती. पण साठ्यांना त्याचं विशेष काही वाटलं नसावं. माझ्या डोक्यावर गुंगीचा परिणाम अजूनही आहे म्हणून मी असं काहीतरी बोलतो असाच त्यांचा समज झाला. पण नंतर मात्र अवी म्हणाला, काका, तुम्ही पूर्वी कधी पाहिली होती ही खोली? आणि कॉट कुठं असणार हे तुम्हाला काय माहीत?
त्या संध्याकाळपासूनच मी अवीला मार्गी लावण्याचा विचार करायला लागलो. आता मला वाया दौडायला मुळीच वेळ नव्हता. इतके दिवस मी अवीच्या बाबतीत अधिक धडपड केली असती तर आज हे असं टांगून राहावं लागलं नसतं. पण पूर्वी झालं ते झालं. आता परिस्थिती वेगळी आहे. आता मी बांधलेलं आहे. प्रत्यक्ष वचन दिलं नसलं म्हणून काय झालं, त्यानं दिलेल्या वचनाची जबाबदारी माझ्यावर आहेच. नाही, आता वाया घालवायला एक दिवस एक प्रहर देखील नाही आणि तशी जरूरही नाही. मला एकाच दिवसात विलक्षण हुशारी वाटायला लागली आहे. मी आजारी होतो हेच मुळी विसरून गेलो आहे. एकाच दिवसात गेल्या कित्येक वर्षात वाटला नाही एवढा उत्साह मला वाटतो आहे. आता कशासाठी जगायचं हे मला ठाऊक आहे. तेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करून हेतू पार पाडला पाहिजे, कमीत कमी मुदतीत. भाई काकांना ऑपरेशन नंतर खणखणीत बरं वाटायला लागलं याविषयी डॉक्टर्सचं दुमत नव्हतं. पण म्हणून ते चक्क दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमधून बाहेर पडतील असं कुणाला वाटलं नव्हतं. खरं तर हा चमत्कारच होता. एरवी ऑपरेशन नंतर 8 दिवसांनी जातो म्हटलं तरी त्यांना वेड्यातच काढलं गेलं असतं. पण भाई काकांना जसा काही एक नवीनच आत्मविश्वास आला होता, वागण्यात एक नवीनच बळ आलं होतं. त्या बळावरच ते चक्क दुसऱ्या दिवशी सकाळी वॉर्डमधून उठून प्रमुख डॉक्टरना भेटले आणि म्हणाले, आय मस्ट गो होम. आय मस्ट गो ॲट वन्स. डॉक्टर पाहतच राहिला. ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी वॉर्डमधून उठून आपल्या ऑफिसमध्ये स्वतःच्या पायांनी चालत आलेला पेशंट तो पहिल्यांदाच पाहत होता. त्यातून त्यांच्या सांगण्याला आत्मविश्वासाची अशी काही धार होती की त्यातली निकड डॉक्टरला लगेच जाणवली. पण तरी देखील त्याला हॉस्पिटलच्या नियमांकडे अगदीच डोळेझाक करणं शक्य नव्हतं. त्यानं जाऊ द्यायची परवानगी नाकारली. पण काका कोणाचं काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी आपला एकच घोषा लावला होता, मला गेलंच पाहिजे. आय मस्ट गो ॲट वन्स. डॉक्टर कोठीवाला, डॉक्टर मेहता, डॉक्टर साठे सगळ्यांची मतं घेतली गेली. सगळ्यांनी कसून विरोध केला. पण भाई काका त्यांना पुरून उरले. मला काही होणार नाही, उलट इथं राहिलो तर मी खचून जाईल. मला जायलाच हवं. माझं काम अडून राहिलं आहे असं त्यांनी अगदी निर्धारानं सांगितलं. मग अनेक चेकअप्स झाले. अनेक अटी घातल्या गेल्या. अनेक पथ्य पाळण्याची वचनं घेतली गेली आणि भाई काका हॉस्पिटलमधून टॅक्सी करून निघाले. टॅक्सी तसेच घेऊन आले ते तडक आमच्याच घरी. वर देखील न येता खालून ओरडले, अवीला पाठवा. मी त्यांना बघून भलताच चकित कसे तरी घाईघाईनं बाहेरचे कपडे चढून खाली गेलो. काका म्हणाले, चल बरोबर. मी आत शिरलो. टॅक्सी चालू लागली. काका कुठे नेत आहेत हेच मला कळत नव्हतं. थोड्याच वेळात त्याचा उलगडा झाला. काका मला घेऊन त्यांच्या एका मित्राकडे गेले. हट्टंगडी नावाचा तो नुकताच घरी येत होता. बँकेमध्ये तो चांगल्या अधिकारावर होता. काकांनी माझ्याविषयी सांगितलं. बँकेची रिक्रुटमेंट व्हायला अवकाश होता. काका म्हणाले, याला तर ताबडतोब नोकरी हवी. शिवाय माझं वयही इथं आड आलं. हट्टंगडी चांगलं वागले, पण आम्हाला त्यांचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता. आम्ही काकांच्या घरी आलो. कितीतरी दिवसांनी मी इथं येत होतो. काकांनी स्वतः चहा केला. मी त्याचे स्लीपर्स त्यांच्या खुर्चीसमोर ठेवले आणि चहाचा कप हातात घेऊन त्यांच्या पुढ्यात बसलो. विचारलं, काका एवढी घाई काय माझ्या नोकरीची? तुम्हाला थोडं बरं तर वाटू दे. मला बरंच वाटतंय.
काका माझ्यावर डाफरले आणि घाई नाही कशी घाई आहेच, तुला माहीत नाही मला किती अडकल्यासारखं झालंय ते. तुझं सगळं एकदा नीट लागलं की मग सुटलो. तुम्ही अजून चिकार जगणार आहात काका, त्याशिवाय काय या ऑपरेशनमधून. गप्प बस. माझ्या तोंडावर हात ठेवीत काका म्हणाले, ज्या गोष्टीत आपल्याला काही समजत नाही त्यांच्याविषयी बोलू नये. मग आमचं दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या नोकरीसाठी धडपडणं सुरू झालं. जाहिराती बघ, अर्ज टाक, याला भेट त्याला भेट, काय वाटेल ते करून माझा प्रश्न तडीला लावायचाच असं काकांनी ठरवलं होतं. या घाईचं कारण त्यांचं त्यांनाच माहीत. मला मात्र चिंता वाटत होती की या दगदगीनं काका परत आजारी पडणार, कमीत कमी त्यांचा दमा तरी चालवणार. पण आश्चर्य म्हणजे यापैकी काहीच झालं नाही. काका उलट रोजच्या रोज अधिकाधिक उत्साही वाटायला लागले. माझ्याबरोबर धावपळ करीत असतानाच काकांनी आणखी एक उद्योग चालवला होता. आपल्या एका सॉलिसिटर मित्राच्या मदतीनं ते आजवर जमा केलेला निरनिराळ्या ठिकाणचा पैसा सोडवून घ्यायला लागले होते. त्यासाठी त्यांनी शेअर्स विकले, गुंतवणुकी परत घेतल्या, फिक्स डिपॉझिट रिसिट्सही सोडल्या. मला याचा सुगावा लागल्यानंतर मी त्यांना एके दिवशी विचारलं, काका हे काय चालवलंय तुम्ही? त्यांचं नेहमीचं उत्तर, तुला कळणार नाही पण थोड्याच दिवसात मला सुगावा लागला. काका म्हणाले, हे बघ अवी, तुझं वय आणि शिक्षण लक्षात घेता तुला चांगलीशी नोकरी ताबडतोब मिळेल असं वाटत नाही. आणि आजकाल या असल्या फालतू नोकऱ्यांमध्ये काय दम आहे? त्यापेक्षा तू स्वतःचा बिझनेस सुरू कर. मी 3 फूट उडालो. बिझनेस सुरू करावा असं कधीकधी मलाही वाटत असे, पण कसला करणार आणि भांडवलाचं काय? दोन्हीची अवस्था काकांनी दोन्हींची व्यवस्था काकांनी करून ठेवली होती. माझ्या मित्राचा मुलगा परदेशातून मेटलर्जी शिकून आलाय. त्याला स्वतःचा स्पेअर पार्टचा धंदा काढायचा आहे. आजकाल वाढतं मार्केट पण आहे या धंद्याला. पैसे लागतील असा पार्टनर हवाय त्याला. मेहनत करायची तयारी असली तर मी 60,000 देतो तुला धंदा सुरू करण्यापुरते. पुढे मात्र तुमचं तुम्ही बघा. माझ्या तोंडून शब्द फुटेना. हे कोण बोलतंय? माझे काका, मानलेले काका, मला घरातून हाकलायला निघालेल्या माझ्या प्रत्यक्ष बापाचे लांबचे भाऊ, की त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष परमेश्वर बोलतोय? तुम्ही निर्धास्त राहा काका. मला जर बिझनेस सुरू करता आला तर जीवाचं पाणी करीन, रात्रंदिवस खपेन, पण तो वाढवल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणालो, शाबास बेटा, मला खात्री आहे तू मेहनती आहेस, डोक्यानंही चांगला आहेस. शाळेतल्या पुस्तकांशी तुझं जमलं नाही एवढंच, पण त्यानं काही बिघडत नाही. पण आयुष्याचं पुस्तक वाचता वाचता आपल्याशी. कारण बोलता बोलता काका एकदम म्हणाले, गहिवरले, खरंच धंदा वाढवशील हवी, श्रम करायला मागं पुढं पाहणार नाहीस. माझा हात दोन्ही हातांमध्ये पकडून ते म्हणाले, बघ, मरणाऱ्या माणसाला दिलेलं वचन आहे हे, ते कधी खोटं पडायचं नाही. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. असं काय बोलताय काका? तुम्हाला अजून पुष्कळ वर्ष. खरंच काका, पैसा मला देऊन टाकलात तर तुम्हाला म्हातारपणी. पण काका काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. वचन दिलेस मला, वचन दिलेस. ते पुन्हा पुन्हा पुटपुटत होते. दुसऱ्या दिवशी काका मला त्यांच्या मित्राच्या मुलाकडे घेऊन गेले. जयपुरिया त्याचं नाव. तरुण होता, स्वभावानं चांगला वाटला. त्याच्याशी बोलणी झाली आणि पार्टनरशिपचे कागदपत्र तयार करण्याविषयी सॉलिसिटरला सांगूनच आम्ही घरी आलो. मला वाटलं आता तरी काका थोडी विश्रांती घेतील, पण नाही. मला घरी थांबायला सांगून
उलट तेच कुठेसे उन्हात चालते झाले. संध्याकाळी ते परत आले ते बाहेरूनच माझ्या नावानं आरोळ्या फोडत. खिशातून एक फोटो काढून मला दाखवीत म्हणाले, कशी आहे? फोटोतली मुलगी चांगली देखणी होती. मी विचारलं, कोण आहे? तुझं लग्न ठरलंय हिच्याशी. काका दम दिल्यासारखे म्हणाले. मुलगी ग्रॅज्युएट आहे, केमिकल प्रॉडक्ट्समध्ये नोकरीला आहे. लहानपणापासून ओळखतो मी हिला. वागायला चांगली आहे. ग्रॅज्युएट मुलगी, नोकरी करणारी, देखणी. तिनं मला कसं पसंत केलं असेल? माझ्याविषयी काकांनी तिला काय सांगितलं असेल कोण जाणे. बहुतेक करून त्यांनी तिला पदवीधरापेक्षा धंदेवाले चांगले असं काहीतरी. हे बघ, देण्या घेण्याचं सगळं मी ठरवून आलोय. त्याविषयी तू काही बोलायचं नाहीस. तू फक्त मुलगी पसंत आहे की नाही एवढंच सांगायचंस. तुझ्या मनाविरुद्ध मला काही करायचं नाही म्हणून तुला पाहण्यासाठी मी संध्याकाळी तिला बोलावलंय. संध्याकाळी? आज संध्याकाळी? मी किंचाळलो. हो, आजच. मला घाई आहे सांगितलं ना तुला. नाही पण काका, हे जरा जास्तच. माझं डोकं गरगर फिरतंय वाटत होतं. मी जागा होतो की स्वप्नात. उषा आली तेव्हा संध्याकाळ गडद झाली होती. आमची ओळख करून देऊन काका चहाच्या तयारीला लागले. आम्ही बाल्कनीत उभे राहिलो. बाहेरच्या काळोखात एक एक दिवा लागत जाताना पाहत. काय बोलावं हे दोघांपैकी कोणालाच सुचत नव्हतं. नुसती एकमेकांची घड्याळाच्या काट्यासारखी टिकटिकणारी मनच एकमेकांना ऐकू येत राहिली. मागं काकांची चाहूल लागली म्हणून आम्ही वळून पाहिलं. काकांनी असत असत तिला विचारलं, कसा काय वाटला आमचा हा मवाली? ती नुसती लाजून हसली. सगळे म्हणायचे हा वाया गेलाय. काका म्हणाले, मला मात्र तो चांगला कामाचा माणूस वाटतो. अगं, पाहायला गेलं तर असा चांगला माणूस, असा चांगला मुलगा दिसणार नाही या दिवसात. तुला अनुभव येईलच म्हणा. मी यावर काहीतरी बोलणार होतो पण काकांनी मला गप्प केलं. आजवर मी याला सांभाळला बेटी. ते तिला म्हणाले, आता तूच त्याला पदरात घे, सांभाळ. आता मी नसणार. माझ्या मागे तूच त्याचं सारं काही. माझी उणीव त्याला भासू देऊ नकोस. मी खाली पाहत होती पण तिच्याही पापण्या ओलवल्या असणार. थांब, मी आलोच असं म्हणून काका घरात गेले. आम्हा दोघांना यावर काहीच बोलण्यासारखं नव्हतं. जड मनानं आम्ही बसून राहिलो. मग तिला काहीतरी सुचलं. काका चहा करतायत, मी घेऊन येते ती म्हणाली आणि चहा आणायला आत गेली. काकांना चहा फार आवडतो. स्वतः चहा करायला तर फारच आवडतं. उषाला आता बहुधा चहा कसा करावा याचे धडे मिळणार. अनोळखी मुलगी घरात येऊन चहाचे धडे घेते. किती गमतीदार दृश्य. घरातलं माणूस बनून काम करायची ही तिची पहिलीच वेळ. पाहायलाच हवं ती काय करते ते. तिच्या पाठोपाठ मी घरात गेलो पण ती नुसतीच स्तब्ध उभी होती. समोरच्या ट्रेमध्ये चहाचे 2च कप भरलेले होते आणि भाई काका खुर्चीवर बसले होते. खुर्चीच्या पाठीला टेकून कसल्या तरी गंभीर विचारात गडल्यासारखे. त्यांनी स्वतःसाठी 3रा कप भरलाच नव्हता. ते या लोकात नव्हते. मला सांगून गेले, थांब मी आलोच, आणि गेले ते गेलेच. पण असं तरी कसं म्हणावं? कदाचित त्यांचे ते शब्द माझ्यासाठी नसतीलच. दुसऱ्याच कोणाला तरी उद्देशून ते म्हणाले असतील. थांब मी आलोच. कथा समाप्त.